मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातं-मैत्रीचं. आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. जानकी सुमित्राईला सासूबाई म्हणून हाक मारते आणि सुमित्राई थांबतात. सुमित्राई म्हणतात, मला याच नावाने हाक मारेस तरच तुला ओ मिळेल, नाहीतर नाही. त्यावर जानकी म्हणते, एवढा रागवलायत माझ्यावर? आणि सुमित्राई म्हणतात, अगं मी कोण आहे रागवणारी? माझ्याकडे तर तेवढाही अधिकार नाही राहिलेला. खरा हक्क, खरा अधिकार सगळा तुझ्या सासूकडे, पार्वती सासूकडे. आणि त्यावर जानकी म्हणते, त्या माझ्या सासूबाई नाहीयेत. ती बाई पार्वती आई नाहीये. ती खोटं बोलते, खोटारडी येते, खोटं बोलून आपल्या घरात घुसलीये. मला फक्त पुरावा मिळायला हवा, मग तिचा खरा चेहरा मी उघडकीस आणेन सगळ्यांसमोर. सुमित्रा आई म्हणते, अगं हे शहाणपण तुला आत्ता सुचतंय? स्वयंपाकघरातला पहिला नियम मी तुला सांगितला होता, विसरलीस? एकदा पदार्थ करपला की गॅस बंद करून काहीही उपयोग नसतो. आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर हे तुला सगळं सुचतंय? सुमित्रा आई रडत रडत जानकीला म्हणते, तुझ्या एका चुकीमुळे ना त्या बाईनं सगळं घर काबीज केले. आता हेही माझे राहिले नाहीत आणि ऋषिकेशही माझा राहिला नाही. तोच लता ऋषिकेश ऋषिकेश म्हणून ऋषिकेशला हाका मारत असते आणि ऋषिकेश वरून येतो आणि म्हणतो, हा आई. लता ऋषिकेशच्या हातामध्ये एक कागद देते आणि त्याला म्हणते, अरे या जरा माझ्या गोळ्या घेऊन येतोस का? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो मी आता ऑफिसला निघालो, येताना गोळ्या घेऊन येईल. लता म्हणते, आणि किती पैसे होतात ते सांग बरं का? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, असं काय बोलतेस आई? मी तुझ्याकडून पैसे घेईल का आई? आणि ह्यावरती लता म्हणते, गुणाचा ग बाळ माझा. त्याच्या तोंडावरून हात फिरवते आणि पप्पी घेते. इकडं सुमित्रा आई हे ऐकून त्यांना कसं तरी झालेलं असतं आणि ते रडत असतात. ऋषिकेश लताच्या पाया पडतो आणि ह्यानंतर ते दोघांच्या गप्पा काय चालतात काय माहिती नाही. फक्त बॅकग्राऊंडला म्युझिक आहे आणि त्यांचे हातवारे दिसत आहेत आपल्याला. आणि इकडं सुमित्रा आई मात्र डोळे पुसत असतात आणि जानकी सुमित्रा आईच्या तोंडाकडे पाहत असते. सुमित्रा आई जानकीला म्हणतात, बारिश झाली माझ्या दारी, फुलं मात्र शेजारी. तुला काय सिद्ध करायचं ते कर, पण वेळ निघून गेलीये. ऋषिकेश पण येतो म्हणतो आणि बाहेर जातो. आणि इकडे सुमित्रा आई पुढे पुढे आणि जानकी त्यांच्या मागे मागे. आणि लता मागायला मागं लताचा हात धरते आणि म्हणते, अगं ग ग कुठं निघाली? आपण नाही का लहान लेकरू पळत असतो आणि त्याला पकडतो, त्या प्रकारे ती लताला जानकीला धरते. लता जानकीला म्हणते, पाय खूप दुखतायत, पायाला तेल लावून देतेस का? आणि जानकी वळून पाहते, तिथं ऋषिकेश असतो. लता म्हणते, वाटीत तेल घेऊन ये. वाटी काशाची नसली तरी चालेल, घेऊन ये. आणि परत जानकी ऋषिकेशकडे पाहते आणि मान हलवते, किचनमध्ये जाते आणि ऋषिकेश हसतो आणि पुढे निघून जातो. सारंग बेडवर बसलेला असतो आणि ऐश्वर्या त्याला विचारते, काय सकाळी सकाळी पेन, नोटपॅड, कॅल्क्युलेटर घेऊन बसला? त्यावर सारंग म्हणतो, हिशोब करतोय ऐश्वर्या, आणि हे आकडे बघून मला आकडी यायची वेळ आली आहे. ऐश्वर्या म्हणते, काय? कसले आकडे, कसली आकडी, कसला हिशोब? जरा स्पष्ट बोलाल जे मला कळल. सारंग म्हणतो, मधल्या काळात जेव्हा आपण कंगाल होतो, एक दमडी नव्हती आपल्याकडं, तेव्हा आपण किती कर्ज घेतले आठवते? ते कसं फेडायचं ह्याचा विचार करतोय. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे ना, मग एवढं काय त्यात, देऊ? सारंग म्हणतो, देऊ? अहो कशी देऊ ऐश्वर्या? आधीच निसरडी वाट, त्यात तुम्ही घातला 1 लाखाचा घाट. मला सांगा ऐश्वर्या, आत्ता 1 लाख रुपये उसने घ्यायची काही गरज होती का? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मग काय करायचं होतं? मी काय करणार होते? ती लताबाई कसं करत होती माहिती आहे ना तुम्हाला? तिची भीती घालवण्यासाठी मी तिला 1 लाख रुपये दिले. सारंग म्हणतो, ऐश्वर्या ते लताताईची भीती खरी नाही ना ठरणार? जानकी वहिनी पुरावे नाही ना गोळा करणार? जे बोलते ते खरं नाही ना करून दाखवणार? ह्यात काय तथ्य असेल का? आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये बेडशीट असतं, ती अशी गोळा करते त्याचा आणि मारते ऐश्वर्या सारंगच्या तोंडावर आणि त्याला म्हणते, काय? त्याच्याजवळ बसते आणि म्हणते, त्या लताबाईने काय डोक्यावर हात फिरवलाय का तुमच्या? काहीही होणार नाहीये सारंग. ती जानकी फक्त ऊल देतीये, काही पुरावे बिरावे आणणार नाहीये. ती जरी हुशार असली ना तर आपणही सावध असायला हवं ना सारंग. तिचं जेव्हा लक्ष आभाळाकडे असेल ना तेव्हा आपण जमिनीवर सुरुंग उगवायचा. सारंग म्हणतो, त्या सुरुंगावर आपलाच पाय पडला तर? ऐश्वर्या म्हणते, पॉझिटिव्ह तुम्हाला बोलता येत नसेल तर निदान निगेटिव्ह तरी बोलू नका. आपल्याला हा जो प्लॅन आहे ना तो सक्सेसफुल करून दाखवायचाच आहे. त्यावर सारंग काहीतरी बोलायला जातो आणि ऐश्वर्या चिडते आणि त्याला म्हणते, गप्प बसा सारंग, नाही तर तोंडातच सुरुंग लावेल तुमच्या. ऐश्वर्या म्हणते, मच्छर मारणाऱ्याला बोलवा आणि त्याला सांगा बागेत स्प्रे करायला. पुढं काय करायचं ते माझं मी बघून घेते. सारंग ऐश्वर्याच्या तोंडाकडे पाहत असतो आणि ऐश्वर्या त्याला म्हणते, काय हिशोब चालू आहे माझ्या डोक्यात? सारंग म्हणतो, नाही. मग त्यावर ऐश्वर्या म्हणते, मग जा ना, हाला ना. सारंग म्हणतो, ऐश्वर्या मी काय म्हणतोय, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण मी काय म्हणतोय ह्यामध्ये ना आईला त्रास होता कामा नये. ऐश्वर्या म्हणते, नाही होणार. तुमची आई ती माझी आई, तुम्ही नका काळजी करू. त्रास आईला होणार नाही, पण त्या जानकीला मात्र नक्कीच होईल.
आता इथून पुढे जे काय होईल त्या सगळ्यांचं बिल आता तिच्यावर फाटेल. लताच्या रूममध्ये जानकी तेलाच्या वाट्या घेऊन जाते. लता बेडवर पाय लावून बसलेली असते आणि जानकी स्टूल घेऊन तिथे बसते. लता म्हणते, अशी डोळे काय वाटारतेस माझ्यावर? सासू आहे मी तुझी, तेल लाव पायाला, सेवा कर माझी. जानकी म्हणते, का वागताय तुम्ही अशी? आणि त्यावर लता म्हणते, म्हणजे? आणि जानकी म्हणते, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही ऋषिकेशची आई नाही आहात, तुम्ही पार्वती आई नाही आहात, तरीसुद्धा का हक्क गाजवताय तुम्ही? तुम्ही सगळ्या जगाला फसवू शकता, पण स्वतःच्या मनाला फसवू शकता का? नाही ना. तुमच्या मनाला खरं काय ते सगळं माहिती आहे, मग का असं करताय तुम्ही? लता गप्प राहून तिच्याकडे पाहत असते. जानकी लताला केविलवाणं म्हणते, तुम्ही खरं खरं सांगा, तुम्ही नाही आहात ना पार्वती आई? तुम्ही दुसरंच कोणीतरी आहात ना? मला आणि माझ्या घरातल्यांना या गोष्टीचा त्रास होतोय. प्लीज नका असं खोटं बोलू. आणि त्यावर लता म्हणते, मी कशाला खोटं बोलू? उगाच काहीतरी आरोप करू नकोस. लताचं नाटक सुरू झालं. आता ती रडते आणि म्हणते, मी पाय चापायला सांगितले म्हणून माझ्यावर संशय घेतेस का? आणि देवाला म्हणते, देवा मी इतक्या खस्ता खाल्ल्या तरीही प्रश्न उत्तरं संपत नाहीयेत. यांच्या जीवाला काही चैनच पडत नाही. आणि त्यावर जानकी म्हणते, झालं तुमचं? तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय आणि मलाही ते माहिती आहे. मग हे नाटक कशासाठी, का? आणि त्यांचा आवाज ऐकून नाना तिथे येतात आणि विचारतात, काय झालं? नानाला पाहून तिला जास्तच रडावंसं वाटतं म्हणून ती जास्तच रडते आणि म्हणते, बघा ना आपली सून माझ्यावर आरोप करते, मी खोटारडी आहे, मी पार्वती नाही आहे, नाटक करते, घरात भांडणं लावते. नाना तिला गप्प बसण्याचा इशारा देतात आणि जानकी म्हणते, नाना खरंच असं काही नाही आहे, त्या गैरसमज करून घेत आहेत. लता म्हणते, तू जे बोललीस ना तेच मी सांगितलं, मी फक्त हिला तेल लावून दे म्हणलं. माझ्यावर संशय घेते, लगेच राग आला हिला. आणि नाना म्हणतात, जानकी अगं काय ऐकतो हे मी? जानकी मला माहिती आहे तू आजपर्यंत सुमित्राची सेवा केली आहेस, आता ही आली आहे पार्वती, ही पण तुझी सासूच आहे ना. मी तुला बळजबरी करणार नाही की तू हिची पण सेवा कर, तिला त्रास होईल असं काही वागू नको. नाना म्हणतात, दे ती वाटी माझ्याकडे. आणि जानकी म्हणते, नाही नाना तुम्ही कशाला, मी लावून देईल. आणि त्यावर लता म्हणते, नको नको कोणीही नका लावू, माझं मी लावून घेते. आणि जानकी म्हणते, नाना मी लावते. आणि ही लता रडण्याचं नाटक करते. नाना म्हणतात, मी बाजार समितीतून जाऊन येतो. आणि नाना पुढे जातात आणि लताला म्हणतात, येऊ का? आणि लता हो म्हणते. जानकी मात्र दोघांच्या तोंडाकडे पाहते. नाना गेले की हिचं रडणं सुद्धा बंद होतं. लता म्हणते, बघतेस काय, 20 वेळा तरी मालिश करून दे, म्हणजे दोन्ही पायाला 20-20 वेळा. आणि ही लता मस्त डोळे झाकून पडते. इकडे आईच्या रूममध्ये आईला नानाला पेढा भरवताना ते आठवतं, ऋषिकेश तिच्या पाया पडतो ते आठवतं आणि आई रडतात. म्हणतात, माझं आता काहीच शिल्लक राहिलं नाही आहे, माझं अस्तित्वच शिल्लक राहिलेलं नाही आहे, माझा ऋषिकेश माझा राहिला नाही, हे सुद्धा माझे राहिले नाहीत, मी काय करू आता, असं म्हणून म्हणून आई रडत असतात. तोच बाहेरून कोणीतरी आईच्या रूमची कडी लावून घेतं. बाहेर बागेमध्ये सारंग त्या धूरवाल्या माणसाला घेऊन येतो आणि आईच्या रूमपाशी जातो. म्हणतो, इथं खूप मच्छर झालेत, मारा जोरात. आणि खूप धूर सगळीकडे धूर होतो आणि सारंग तिथून निघून जातो. आईच्या रूममध्ये धूर येतो आणि आईला जोराचा ठसका लागतो. आई म्हणते, खोलीमध्ये अचानक इतका धूर कुठून येतोय? आणि आई खिडकीत पाहतात, खिडकीतून धूर येत असतो. आई हाका मारतात, अरे कोणी आहे का रे इथे? आणि आई मध्येच खोकलत असतात. आई बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात तर दरवाजा बंद असतो. आई म्हणतात, अगं बाई दरवाजा बंद, बाहेरून का दरवाजा बंद केलाय? आई म्हणते, अरे दरवाजा उघडा, आतमध्ये धूर आहे, माझा जीव गुदमरतोय, आहे का कोणी? जानकी दरवाजा उघड असं म्हणत असते. आणि जानकी म्हणते, आईचा आवाज, आई का हाक मारत असतील? आणि आई तिथून जानकी उठायला जाते. तोच लताबाई तिचा हात धरतात आणि म्हणतात, कुठं निघाली? सुमित्रा आईचा आवाज जानकीच्या कानावर पडत असतो आणि जानकी म्हणते, आई मला हाका मारतायत म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. आणि त्यात लता म्हणते, अगं जोर लावून चेप जरा. जानकी म्हणते, मला आई हाका मारतायत. आणि त्यावर लता म्हणते, तू जर गेलीस तर मी ऋषिकेशला आणि नानासाहेबांना फोन करून सांगेल की जानकी माझं काही एक ऐकत नाहीये. आणि जानकी बिचारी तिथंच बसते. परत सुमित्रा आईचा आवाज येतो, पण आता तिला सहन होत नाही आणि ती तडक उठते आणि रूमकडे निघते. आणि लता म्हणते, अगं ऐक तरी की. जानकी पोहोचेपर्यंत आई रूमच्या बाहेर आलेल्या असतात आणि जानकी विचारते, काय झालं? आणि तिची नजर रूमकडे जाते आणि म्हणते, आईच्या खोलीतून इतका धूर कसा येतोय? झालं काय? आणि ऐश्वर्या म्हणते, अगं आई अडकल्या होत्या, तो माणूस आला होता मच्छर मारायचं औषध घेऊन, तो धूर आईच्या खोलीमध्ये गेला आणि घरभर पसरला. आणि काय माहिती कोणीतरी आईच्या खोलीला बाहेरून कडी लावली होती. आणि त्यावर जानकी म्हणते, काय? बिचाऱ्या आईला त्रास झाला. आणि त्यावर जानकी रडत रडत म्हणते, आई बरं वाटतंय ना आता? सुमित्रा आई म्हणते, काही बोलू नको तू माझ्याशी.
मी तुला एवढ्या जीवाच्या आकांक्षाने हाका मारल्या तेव्हा तू का आली नाहीस? कुठे होतीस तू? लता म्हणते, जानकी माझ्या पायाला तेल लावत होती. लगेच काय झालं ग तुला ओरडायला? आई परत रडत म्हणते, तू तुझ्या सासूची सेवा करत होतीस म्हणून तू माझ्या जीवाची पर्वा केली नाही जानकी. जानकी म्हणते, तसं नाही आई, माझं ऐकून तरी घ्या. आणि सुमित्रा आई म्हणतात, मला कसलंही स्पष्टीकरण नकोय. मला काही ऐकायचंच नाहीये. खूप मोठी चूक केली मी तुझ्यावर जीव लावला. आज जेव्हा जीवावर बेतलं तेव्हा कळलं की माझी खरी सून ऐश्वर्या आहे. मी तुला एवढ्या हाका मारल्या पण कोण आलं मदतीला? ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते आईला, तुम्ही जास्त बोलू नका नाही तर त्रास होईल. आपण एक काम करूया, आपण बाहेर जाऊया मोकळ्या हवेत, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. सुमित्रा आई तिथून उठून बाहेर जातात आणि जानकी तिथं सोफ्यावरच बसलेली असते. लता म्हणते, काय गे जानकी, किती धावत पळत गेलीस तुझ्या सावत्र सासूकडे. तिने मात्र चांगलं तोंडावर पाडलं तुला, बघितलं? तुझी सासू कशी निघून गेली आणि ते पण 10 शब्द सुनावून. शेवटी सख्ख ते सख्ख असतं ग बाई, असं म्हणते आणि जानकी तिच्या तोंडाकडे पाहते. जानकी तिथून उठते आणि थेट तिच्या रूममध्ये येते आणि स्वतःशीच म्हणत असते, ती बाई मुद्दामून करतीये, मुद्दामून मला ती सुमित्रा आईपासून दूर करतीये. पण नाही, तिचे हे इरादे मी पूर्ण होऊ देणार नाही. ती पार्वती आहे की लताबाई आहे हे सिद्ध करण्यासाठी मी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे. मला मोजावीच लागेल. जानकी कपाटाकडे जाते पण कपाटाला लॉक असतं. जानकी म्हणते, असं कसं? कपाट लॉक कसं झालं? आणि ती चावी इकडे तिकडे शोधत असते आणि म्हणते, मी कुठं ठेवली आहे का? जानकीची शोध मोहीम चालू असते. ड्रॉवरमध्ये पाहते, बेडखाली पाहते, गादीखाली पाहते, पण तिला कुठेही चावी सापडत नाही. आणि ती मनाशीच म्हणते, किल्ल्या कुठंच नाही आहेत. ऋषिकेशनं तरी कुठं ठेवल्या नसतील ना? पण आता हे विचारू कसं? त्यांना संशय आला तर? विचारावं तर लागेलच असं म्हणते आणि मोबाईल उचलते. जानकी ऋषिकेशला फोन लावते आणि ऋषिकेश म्हणतो, बोल जानकी. आणि ती म्हणते, कपाटाच्या चाव्या कुठं आहेत माहिती आहे का तुम्हाला? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो, त्या मी माझ्या सोबत घेऊन आलोय. आणि जानकी म्हणते, काय? ऋषिकेश म्हणतो, हो, कपाटामध्ये पैसे आहेत. काल हाकनाकी 1 लाख रुपये गमावून बसलो आणि माझी खात्री आहे तो माणूस पुन्हा तुला फोन करणार, तू परत त्याला पैसे देणार. आणि त्यावर जानकी म्हणते, म्हणून तुम्ही किल्ल्या कपाटाच्या तुमच्याजवळ ठेवल्या? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो, कारण मला चुकीच्या माणसाला आणखी पैसे द्यायचे नाहीत जानकी. ऋषिकेश म्हणतो, मी तुला किल्ल्या देऊ शकत नाही. आणि जानकी म्हणते, मला त्या हव्या आहेत. ऋषिकेश म्हणतो, घरी आल्यावर बोलू. आणि फोन ठेवून देतो. जानकी स्वतःशीच म्हणते, कसं समजावू, काय करू मी? आणि ऋषिकेश, मी तुमच्या सपोर्टशिवाय काही नाही करू शकत. आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. जानकी सौमित्राला कॉल करते आणि म्हणते की मला 1 लाख रुपयाची गरज आहे, मला पैसे हवे आहेत. आणि सौमित्र म्हणतो, 1 लाख रुपये? आणि तो म्हणतो, हो वहिनी, थांब, मी तुला लगेच 1 लाख रुपये ट्रान्सफर करतो. आणि ती पैसे घेऊन निघत असते. तोच ऋषिकेश पुढून येतो आणि तिला म्हणतो, काय ग, कुठे निघालीस? आणि ती गडबडत म्हणते, देवळात. आणि ऋषिकेश तिला म्हणतो, थांब. मैत्रिणींनो, असेच फुल आणि नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.